नमस्कार मैत्रिणींनो, एक गृहिणी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि मी आज बनवणार आहे साबुदाण्याचे वडे. तर कसे बनवायचे तर चला तर मग बघू. साठी मी साबुदाणा 4 ते 5 घंटे गरम पाण्यात भिजवलेला होता, तो घेतला. आणि शेंगदाण्याचे पीठ, मिरची, बटाटो आणि सेंधे मीठ घेतलेलं आहे. दही चटणीसाठी घेतलेलं आहे. नंतर बटाटे खिसून घ्यायचं, सगळं काही खिसून घ्यायचं आहे. नंतर या खिसाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. नंतर यात मिरची टाकायची, मिक्सरमध्ये बारीक केलेली आहे. नंतर साबुदाणा मिक्स करून घ्यायचा आहे. नंतर शेंगदाण्याचं पीठ असं थोडं जास्त टाकावं लागतं, म्हणजे वडे चांगले बनते, खायला पण टेस्टी होते. हे सर्व मिक्स करून सेंधे मीठ घ्यायचं आणि सर्व काही मिक्स करून घ्यायचं. सगळं काही मिक्स करून घेतलं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर वडे छान बनते. आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. नंतर मिरची कट करून घ्यायची आहे चटणी बनवण्यासाठी. जास्त काही मी मिरच्या घेतल्या नाही, 2-4च घेतले आहे, वड्यामध्ये जास्त टाकलेली आहे म्हणून. मिरची कट करणं झाली आणि गॅसवरती तडका द्यायचा आहे याला, दहीला. तर मी त्यासाठी दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर शेंगदाण्याचं पीठ घालायचं आहे, त्याच्यात 2-3 चमचे, आणि सेंधा नमक घालायचं आहे. नंतर गॅसवरती मी छोटासा तडका देण्यासाठी ठेवलेला आहे. यात मी पहिले मिरचीच घालणार आहे, कारण की तेल पहिले घातलं आणि मिरची घातली की खूप तडतडते, त्यामुळे मी पहिले मिरची भाजून घेणार आहे. नंतर यामध्ये तेल घालायचं आहे. तडका छान बसलेला आहे आणि आता ही व्यवस्थित मिरच्या तळून घेतलेल्या आहे. तर आता या दहीमध्ये तडका द्यायचा. तर आपली चटणी झालेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलं, आपली चटणी तयार. नंतर वडे बनवण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. हे छोटे छोटे गोल गोल वडे बनवून तेलामध्ये थोडंसं हाताला पाणी घ्यायचं, म्हणजे हाताला वडे चिटकत नाही. तुम्हाला जसे जाड हवे असतील तर जाड, पातळ हवे असतील तर पातळ करा. आणि नंतर तेलामध्ये टाकले. खूप छान असे वडे बनले आहे. आपले वडे तयार. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.